थंडीच्या दिवसांमध्ये ना गरमागरम थालीपीठ, पराठे खायला इतकी मजा येते. पण हे जर पीठ किंवा थालीपीठाची भाजणी जर आपण घरी बनवून ठेवली तर ती वर्षभर टिकते. बाहेरून पॅकेटची भाजणी आणण्यापेक्षा मस्त घरच्या घरी ही भाजणी तयार करायची आणि वर्षभर या थालीपीठाच्या भाजणीचा आस्वाद घ्यायचा. तर म्हणूनच आज मी खमंग अशी थालीपीठाची भाजणी तयार करणार आहे आणि त्यापासून खमंग असे थालीपीठ. खूप सोपी रेसिपी आहे. चला तर सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची अगदी साधी, सोपी, खमंग आणि या थंडीच्या दिवसांमध्ये मस्त मजा देणारी रेसिपी सुरू करूया. त्यासाठी भाजणीला लागणारे सगळं साहित्य मी इथे काढून घेतलेलं आहे. तर इथे अर्धा किलो गहू, अर्धा किलो ज्वारी, अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे. त्यानंतर ज्या डाळी आहे ना त्या मी पाव पाव किलो घेतलेली आहे. तर इथे चना डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ घेतली. या सगळ्या डाळींचं प्रमाण 250 ग्राम म्हणजेच पाव किलो आहे. आणि यांचं सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते. त्यानंतर 75 ग्राम मी इथे जिरे घेतले आहे, 50 ग्राम ओवा आहे आणि धणे मी इथे 150 ते 200 ग्राम घेतले आहे. आता हे सगळं आपल्याला पुसून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी गहू पुसून घेते आणि याच पद्धतीने सगळे कडधान्य आणि सगळ्या डाळी पुसून घ्यायच्या आहे. जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने. आता हे पुसून झालं. आपण आता या कढईमध्ये घालू आणि छान भाजून घेऊ. भाजताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा, हाय ठेवायचा नाही. मीडियम गॅसवर सतत हलवत छान खरपूस खमंग हे भाजून घ्यायचं. एक धान्य भाजायला कमीत कमी 5 मिनिटं लागतात. 4 ते 5 मिनिटं किंवा क्वांटिटीवरती डिपेंड आहे. छान गरम झालं पाहिजे म्हणजे आपली जी भाजणी आहे ना ती जास्त दिवस टिकते. गरम झालं पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याचा रंग बदलला पाहिजे किंवा डार्क रंगावरती आपल्याला ते भाजायचं आहे असं नाही. मीडियम गॅस ठेवायचा आणि 5 मिनिटं ते भाजून घ्यायचं. इतक्या वेळामध्ये हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजले जातात. तर आपण गहू भाजून झाले, त्यानंतर बाजरी भाजली, इथे ज्वारी भाजून घेऊ, त्यानंतर तांदूळ भाजले. तर हे सगळं मी पुसून घेतलेलं आहे. आणि आता सगळ्या डाळी भाजून घेऊ. तर चना डाळ थोडासा त्याचा लाईट गुलाबी रंग येतपर्यंत किंवा त्याला थोडेसे असे डाग पडतात ना तोपर्यंत ते भाजून घेऊ. तर हे बघा, तुम्ही बघू शकता डाळीचा रंग कसा झालेला आहे. आता हे पण काढून एका मोठ्या कढईमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये टाकू म्हणजे ज्यामध्ये आपल्याला सगळं मिक्स करता येईल. त्यानंतर मसूर डाळ मी पण याच पद्धतीने भाजून घेतली. त्यानंतर मूग डाळ भाजली, उडीद डाळ भाजली आणि हे सगळं भाजून या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता याला पूर्णपणे थंड करू आणि गिरणीवरून दळून आणायचं आहे. भाजणीचं पीठ म्हटलं की ते व्यवस्थित दळून देतात. याचं पीठ खूप पातळ म्हणजे खूप बारीक नको किंवा खूप जाड पण नको. जर तुम्ही याला म्हटलं त्यांना म्हटलं की हे थालीपीठाच्या भाजणीची म्हणजे भाजणीचं पीठ आहे तर ते व्यवस्थित दळून देतात. तर हे बघा, मी हे सकाळी छान भाजून घेतलं, संध्याकाळी गिरणीवरून दळून आणलं आणि आज संध्याकाळी मस्त या फ्रेश फ्रेश भाजणीचे थालीपीठ करणार आहे. तर त्यासाठी मी इथे 2 कप ही भाजणी घेतली. आता यामध्ये आपल्याला कुठलेच पदार्थ किंवा कुठले मसाले नाही घालायचे म्हणजे जसं धणे, जिरे जे आपण ऑलरेडी घातलेले आहे. तर मी यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा तिखट घातला आहे, त्यानंतर थोडंसं हिंग घातली, तीळ घालायचे आहे. थालीपीठामध्ये तीळ भरपूर घातलेली खूप छान लागते. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आणि आता मिक्सरमध्ये एक मस्त वाटण तयार तयार करून घेणार आहे. ज्यामध्ये 2-3 मिरच्या, 5-6 लसूण, इथे तुम्ही आलं पण वापरू शकता आणि भरपूर अशी कोथिंबीर मी बारीक करून घेतली, ती आपण यामध्ये घालू. त्यानंतर मी इथे मीडियम साईजचा एक कांदा घेतला, तो बारीक चिरून घेतला, तो घातला. थोडासा मोठा घाला म्हणजे मोठा कांदा असेल ना तर तो घाला. कांदा थालीपीठामध्ये जास्त छान लागतो. त्यानंतर
मेथी आहे, मेथी पण मी स्वच्छ धुवून 1 कप मेथी बारीक चिरून यामध्ये घातली. आणि या भाजणीपासून तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या घालून थालीपीठ करू शकता. असं काही आवश्यक नाहीये की इथे आपण जे मी इथे घेतलेलं आहे तेच पदार्थ किंवा त्याच भाज्या वापरून हे थालीपीठ केलं पाहिजे. तुम्ही यामध्ये गाजर, दुधी भोपळा अशा बऱ्याच भाज्या घालून हे थालीपीठ तयार करू शकता. तर हे बघा, असं मी इथे भिजवलेलं आहे थोडंसं सैलसर. आणि आता याचे आपण थालीपीठ करायला घेऊ. तर इथे या पोळपाटावरती हा कपडा मी घेतला आहे, त्याला ओलं करायचं आहे आणि यावरती हे थालीपीठ थापायचं आहे. तर ही अगदी साधी प्रोसेस आहे थालीपीठ करण्याची. आणि अशी थालीपीठ ना खूप छान पातळ होतात. असे पातळ थालीपीठ खायला मजा येते. तर छान पातळ असं हे पसरवून घ्यायचं. त्यानंतर मध्ये मी एक थोडासा होल करून घेते, छिद्र करून घेते, म्हणजे आपल्याला तेल टाकायला मध्ये व्यवस्थित पडेल. त्यानंतर इथे लोखंडी तव्याला छान तेल लावून घ्यायचं. सुरुवातीला 1-2 थालीपीठ होतपर्यंत तेल लावायचं, म्हणजे आपले थालीपीठ तव्याला चिटकणार नाही. आणि हे बघा, या पद्धतीने हा थालीपीठ तव्यावरती टाकायचा, झाकून मस्त भाजून घ्यायचा आणि दोन्हीकडून छान भाजून घ्यायचं. तर हे बघा, दोन्हीकडून छान तेल लावून मी मस्त खरपूस भाजून घेतलं. तर आपले थालीपीठ तयार आहे. याच पद्धतीने मी सगळे थालीपीठ तयार करते. आणि आता आपण चटणी तयार करायला घेऊ. तर या थालीपीठासोबत ही दह्याची चटणी अप्रतिम लागते. तुम्ही या थालीपीठासोबत फक्त दही पण खाऊ शकता. दही थोडंसं मीठ आणि साखर घालून दही खाऊ शकता. त्यानंतर मस्त लोणी खाऊ शकता. बटर पण तुम्ही याला लावू शकता. आणि इथे मी तेलाने भाजलंय ना, तर तुम्ही बटरने पण भाजू शकता. त्यानंतर लोणच्या सोबत पण हे थालीपीठ अप्रतिम लागतात. तर आज आपण ही चटणी तयार करू. त्यासाठी भरपूर कोथिंबीर घेतली, मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहे. थोडासा पुदिना घेतला, चवीपुरतं मीठ आणि साखर घातली. आणि सुरुवातीला एकदा याला छान बारीक करून घेऊ. त्यानंतर यामध्ये दही घालू. तर इथे 3-4 टेबलस्पून मी इतकं दही घातलं, थोडंसं पाणी घातलं आणि छान बारीक वाटून घेतलं. तर आपली ही मस्त खमंग अशी चटणी तयार आहे. तर हे खमंग थालीपीठ आणि अशी चटपटीत चटणी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. या हिवाळ्यामध्ये नक्की करून बघा. तर आपले खमंग थालीपीठ तयार आहे आणि मस्त चटपटीत ही चटणी पण तयार आहे. चला तर आपण आता हे सर्व करू. हे गरमागरम थालीपीठ या चटणीसोबत अप्रतिम लागतात. या थंडीच्या दिवसांमध्ये संध्याकाळी काहीतरी थोडंसंच करायचं आहे, कंटाळा आलेला आहे, तर हे थालीपीठ तुम्ही करू शकता. हे थालीपीठ तुम्ही ब्रेकफास्टला, सकाळी नाश्त्यासाठी पण करू शकता, मुलांना डब्यात देऊ शकता. तर असे थालीपीठ आणि ही थालीपीठाची भाजणी एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.